श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या 11 सूत्री समाज सुधारणा कार्यक्रमातील आरोग्य सेवा आणि आरोग्य प्रबोधन हा तिसरा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आरोग्यम धनसंपदा या तत्वावर सेवा मार्गाचा विश्वास आहे. 3. आरोग्य सेवा आणि आरोग्य प्रबोधन हा उपक्रम लोकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारण्यासाठी चालवला जातो. 1. आरोग्य सेवेचा उद्देश, पर्पस ऑफ हेल्थ सर्व्हिस, जनमानसात आरोग्य जागरूकता, समाजातील सामान्य लोकांना आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल योग्य माहिती देणे. गरिबांना वैद्यकीय मदत, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या गरजू रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे. सर्वांगीण आरोग्य, केवळ शारीरिक व्याधींवर उपचार न करता व्यक्तीचे मानसिक व आध्यात्मिक आरोग्य सुधारणे. 2. सेवेचे स्वरूप आणि उपलब्ध उपचार सेवा मार्गात आयुर्वेदा या प्राचीन भारतीय उपचार पद्धतीला विशेष महत्त्व दिले जाते, कारण ही पद्धत निसर्गाशी जोडलेली आहे. मोफत वैद्यकीय शिबिरे, फ्री मेडिकल कॅम्प्स, सर्वसाधारण शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, ज्यामध्ये डॉक्टर्स आणि प्रशिक्षित सेवेकरी विविध रोगांवर मार्गदर्शन आणि तपासणी करतात. विशेष शिबिरे, नेत्र तपासणी, दंत तपासणी, महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिरे इत्यादींचे आयोजन केले जाते. आयुर्वेदिक उपचार आणि औषध वितरण. औषध निर्मिती, श्री गुरुपीठात त्र्यंबकेश्वर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते. मोफत, सवलतीत औषधे, ही औषधे गरजेनुसार मोफत किंवा अत्यल्प दरात सेवा केंद्रांमार्फत वितरित केली जातात. उपचार, आयुर्वेदिक पद्धतीने उपचार आणि पथ्य, पाण्याचे मार्गदर्शन केले जाते. मानसिक आरोग्य समुपदेशन, मेंटल हेल्थ काउन्सिलिंग, सेवा मार्गातील आध्यात्मिक मार्गदर्शन मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. तणाव, स्ट्रेस, नैराश्य, डिप्रेशन आणि अन्य मानसिक समस्यांवर नामस्मरण, सेवा आणि आत्मविश्वासाच्या बळावर मात करण्यासाठी समुपदेशन केले जाते. 3. आरोग्य प्रबोधन, हेल्थ अवेअरनेस, केवळ उपचार न करता रोग होऊ नये म्हणून काय करावे यावर प्रबोधन केले जाते. योग आणि आहार, योग्य आहार, सात्विक भोजन, योगासने आणि व्यायामाचे महत्त्व समजावले जाते. स्वच्छता आणि आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. नैसर्गिक जीवनशैली, निसर्गाच्या जवळ राहून नैसर्गिक पद्धतीने जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. व्यसनमुक्ती, व्यसनांचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम समजावून व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन केले जाते. हा उपक्रम व्यसनमुक्ती या स्वतंत्र सूत्राशी जोडलेला आहे. 4. विशेष योगदान. आपत्कालीन सेवा, पूर, भूकंप किंवा साथीचे रोग, उदा. कोविड-19 यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य आणि अन्न सेवा पुरवण्यात सेवा मार्गाचे योगदान मोठे असते. सेवाभावी डॉक्टर, अनेक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी स्वयंसेवक म्हणून या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होतात. हा उपक्रम लोकांना केवळ कायमचे निरोगी राहण्यासाठी मदत करतो, ज्यामुळे ते अधिक उत्साहाने समाजसेवा आणि आध्यात्मिक साधना करू शकतात.